जनतेने प्रचंड मोठा विश्वास आपल्यावर टाकला। आपले महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय अजित पवारजी आणि आपल्या महायुतीच्या सर्वच नेत्यांनी या ठिकाणी आपल्या महायुतीसोबत ही निवडणूक लढली। खरं तर यावेळी जास्त भाषणाचा स्कोप नाहीये, पण या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं आपण आभार मानलं पाहिजे की जनतेने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर विश्वास त्या ठिकाणी टाकला। आणि आपल्याकरता आनंदाची गोष्ट आहे की आपण 149 सीट भारतीय जनता पार्टी म्हणून लढवल्या। आपल्याला आतापर्यंतच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासात आणि इतिहासातलं सर्वात मोठं यश म्हणजे 132 सीट आपल्या निवडून आल्या। जर आपण आतापर्यंतच्या इतिहासातला आपला सर्वात मोठा विजय आहे। शिवसेनेच्या आपल्या 57 सीट निवडून आल्या, राष्ट्रवादीच्या 41 आल्या आणि आपल्याला 7 अपक्ष आमदारांनी शिवसेनेला आणि आपल्याला असं म्हणून पाठिंबा मिळाला। आपला आता विधानमंडळाचा विधिमंडळ गट जर विचार केला तर 237 जवळपास आमदाराचा गट या ठिकाणी असणार आहे आणि भाजपाचा जर विधिमंडळ गट विचार केला भाजपाचा तर 132 आणि 5 अपक्ष असे 137 आमदाराचा गट आपला असणार आहे। खरं तर ही मोठी उपलब्धी आपल्याकरता आहे। या ठिकाणी मी एवढंच सांगेल की मोठं यश आहे, जनतेचा विश्वास आहे। माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर आपण ही निवडणूक लढवली असल्यामुळं खरं तर 14 ते 19 या काळामध्ये माननीय देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला समोर नेलं, या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री लोकनेते म्हणून त्यांनी काम केलं आणि मधल्या काळातही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातल्या सरकारने जे निर्णय घेतले त्या निर्णयाला माननीय देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून हे यश फार मोठं यश आहे। आपल्याला या बैठकीत नंतर आपल्या ज्या बैठकी होतील त्यानंतर आपण आपला या जनादेशाचा पुढं कसं जाईल, या जनादेशानंतर आपल्याकडे ज्या अपेक्षा आहेत त्या कशा पूर्ण आपण करू यावर सविस्तर बोलू। पण मी या ठिकाणी एवढंच सांगेल, आज आपल्याकरता आणि या महाराष्ट्राकरता पुढचे 5 वर्ष ऐतिहासिक असणार आहे। महाराष्ट्राला देशातलं क्रमांक 1 राज्य करण्याकरता हा जनादेश आहे। या जनादेशामुळं आज संपूर्ण देशाचं आणि महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे लागलं आहे। मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं अभिनंदन करतो। भारतीय जनता पार्टीच्या 35 लाख कार्यकर्त्यांची मेहनत केली त्यांचे अभिनंदन करतो। माननीय एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि महायुतीच्या सर्व नेत्याचे अभिनंदन करतो। आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। या ठिकाणी आपल्या विधिमंडळ गटनेत्याची निवड होणार आहे। मी माननीय आजच्या या गटनेत्याच्या विधिमंडळ गटनेत्याच्या आपल्या निवडीकरता आलेले माननीय गुजरातचे पूर्व मुख्यमंत्री विजयजी रुपानी यांना विनंती करतो की त्यांनी गटनेत्याची प्रक्रिया सुरू करावी। आप सबको मालूम ही है कि आज हमारी भारतीय जनता पार्टी की संसदीय दल की जो बैठक हुई है और उसमें नेता का चुनाव, नेता का चयन की आज हमने बैठक बुलाई है। तो ये चुनाव की प्रक्रिया को मैं आरंभ करता हूं। हमारी पार्टी लोकतांत्रिक पद्धति से काम करती है और सब हमारे विधायक उनकी इच्छा अनुसार हम हमारे संसदीय दल के नेता को चुनेंगे। स्वाभाविक है कि आप सबके जो वरिष्ठ लोग हैं वो कोई भी नाम का प्रस्ताव रख सकते हैं और बाद में जो जो प्रस्ताव आएंगे इसके आधार पर
चुनाव की प्रक्रिया आगे बढ़ाएंगे और चुनाव करेंगे। तो आप में से जो वरिष्ठ लोग हैं कोई भी प्रस्ताव रख सकते हैं। अपना प्रस्ताव अपने को नहीं रखना है, दूसरों को प्रस्ताव रखना का मतलब यही है कि दूसरों का नाम का प्रस्ताव रखना है। तो यहां आकर प्रस्ताव रख सकते हैं और बाद में सपोर्ट के लिए भी आप बात कर सकते हैं। तो प्रस्ताव रखिए। आइए दादा। मी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र, आपल्या सगळ्यांचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी, सरिताताई, माननीय देवेंद्रजी, सरिताताई, गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो। भारत माता की। अरे सर्वांच्या हात वरती घ्या। आपला काही सनी देवलचा हात आहे का 2.5 किलोचा? भारत माता की वंदे। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवून चालणारे शिवभक्त श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आपल्या समोर मांडतो। भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या नेतेपदी आदरणीय चंद्रकांत दादांनी आणि सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे। याला मी मनापासून अनुमोदन देते आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जो विधिमंडळाच्या गटनेतेपदी आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो। भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेत्यापदी चंद्रकांत दादा आणि सुधीर भाऊंनी जो प्रस्ताव मांडला देवेंद्रजी यांच्या नावाचा, त्याला मी अनुमोदन देतो। भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय दादा आणि आदरणीय सुधीर भाऊंनी जो प्रस्ताव मांडला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा, त्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि मनापासून त्याचं समर्थन करतो, अनुमोदन करतो। भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आणि मी संजय वामन सावकारे भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जो प्रस्ताव सादर केला आहे त्याला मी अनुमोदन देतोय आणि देवेंद्र भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो। मी अशोक रामाजी उईके आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षनेते गटनेतेपदी आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची जी निवड केलेली आहे
त्या निवडीला मी समर्थन देतो आणि शुभेच्छा देतो. मी मेघना दीपक साकोरे बोर्डीकर आज भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय चंद्रकांत दादा व आदरणीय सुधीर भाऊंनी ज्या नवमहाराष्ट्र घडवण्याची क्षमता असलेल्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाला जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देते. धन्यवाद. मी योगेश शारदा अमृतलाल सागर भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी आदरणीय श्री चंद्रकांतदादा पाटील व आदरणीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जो सन्मान्य श्री देवेंद्र फडणवीसजी यांचं नाव प्रस्तावित केलं आहे त्याला माझं अनुमोदन देतोय आणि त्यांना शुभकामना देतो. धन्यवाद. मी संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर माननीय चंद्रकांतदादा पाटील माननीय सुधीर भाऊ यांनी जो माननीय देवेंद्रजींचा विधिमंडळाच्या गटनेतेपदी जो प्रस्ताव मांडलेला आहे याला अनुमोदन देतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी गोपीचंद पडळकर माननीय चंद्रकांतदादा पाटील माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या गटनेते पदावरती या राज्याचे गावगाड्याचे रक्षण करते बहुजनांचे उद्धारक गोरगरीब उपेक्षितांचे हृदय सम्राट माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव सुचवलेलं आहे त्याला मी अनुमोदन देतो. તો આજ મુદ્દે આપણી સાથે ન્યૂઝ વોરંથી વિજય દેસાઈ જોડાઈ ગયા છે. વિજય, આખરે મહારાષ્ટ્રનું ચિત્ર સ્પષ્ટ થઈ ગયું છે અને મહારાષ્ટ્રના સીએમ દેવેન્દ્ર ફડણવીસ જેના નામ પર આખરે મહોર લાગી. મહાયુતિમાં 11 દિવસથી ચાલતી મડાગાંઠ આખરે ઉકેલાઈ છે કે નવા મુખ્યમંત્રી કોણ હશે તેના પર હવે મોહર લાગી છે. કારણ કે ભારતીય જનતા પાર્ટીના મુખ્યમંત્રી બનવા માટે સાથી પક્ષો છે એનસીપી અને શિવસેનાએ મંજૂરી આપી દીધી હતી, પરંતુ ક્યાંક કોકડું ગૂંચવાયેલું હતું. એ કોકડું આજે ભારતીય જનતા પાર્ટીની ધારાસભ્ય દળની બેઠકની અંદર પક્ષના નેતા તરીકે દેવેન્દ્ર ફડણવીસ એટલે કે મહારાષ્ટ્રના આગામી મુખ્યમંત્રી માટે દેવેન્દ્ર ફડણવીસના નામ પર ધારાસભ્ય દળની બેઠકમાં સર્વાનુમતે મોહર લગાવવામાં આવી છે, જ્યાં સુધીર મુનગંટીવાર અને ચંદ્રકાંત પાટીલે દેવેન્દ્ર ફડણવીસના નામનો પ્રસ્તાવ મૂક્યો અને પંકજા મુંડે સહિત 10 નેતાઓએ આ પ્રસ્તાવને અનુમોદન આપ્યું. સર્વાનુમતે તેમની પસંદગી કરવામાં આવી છે અને આજે જ રાજ્યપાલ રાધાકૃષ્ણનને મળીને ભારતીય જનતા પાર્ટી સાથે સહયોગી પક્ષ એનસીપી અને શિવસેના મહાયુતિની સરકાર રચવાના ગઠન માટેનો દાવો છે રાજ્યપાલ સમક્ષ રજૂ કરશે અને આવતીકાલે સાંજે 5:30 કલાકે મુંબઈના આઝાદ મેદાનની અંદર શપથ ગ્રહણ સમારોહ યોજવામાં આવશે. ત્રીજી વખત દેવેન્દ્ર ફડણવીસ મહારાષ્ટ્રના મુખ્યમંત્રી બનવા જઈ રહ્યા છે. અગાઉ તેઓ એક વખત 2014માં મુખ્યમંત્રી બની ચૂક્યા છે. ત્યારબાદ 2019ની અંદર એનસીપીના અજીત પવાર સાથે મળીને માત્ર 80 કલાક માટે મુખ્યમંત્રી રહ્યા હતા અને ત્યારબાદ જે પ્રકારનું રાજકીય સમીકરણ રચાયું અને સરકારમાંથી વિપક્ષમાં આવી ગયા. 2019થી 2022 સુધી તેઓ વિપક્ષ નેતા તરીકે કાર્યરત હતા, પરંતુ ફરીથી શિવસેનાની અંદર ભંગાણ થયા બાદ તેઓ ડેપ્યુટી સીએમ પદે બિરાજમાન હતા, જ્યારે હવે તેઓ ફરીથી એકવાર મહારાષ્ટ્રનું સુકાન સંભાળવા જઈ રહ્યા છે. એટલે કે હવે મહારાષ્ટ્રમાં દેવાભાવનું શાસન, કારણ કે દેવાભાવના હુલામણા નામથી તેઓ ઓળખાય છે, કારણ કે 22 વર્ષની ઉંમરથી તેઓ રાજકારણની અંદર સક્રિય છે, જ્યાં નાગપુરની અંદર સૌપ્રથમ તેઓ કોર્પોરેટર અને ત્યારબાદ 1997માં નાગપુરના મેયર તરીકે ચૂંટાયા અને 1999માં પ્રથમ વખત ધારાસભ્ય તરીકે ચૂંટાયા બાદ તેઓ રાજનીતિની અંદર સતત ઉત્તરોત્તર પ્રગતિ કરતા રહ્યા છે. જ્યારે હવે ફરીથી ત્રીજી વખત તેઓ મહારાષ્ટ્ર રાજ્યનું સુકાન સંભાળવા માટે જઈ રહ્યા છે, ત્યારે આજે સરકાર ગઠનની તમામ પ્રક્રિયા પૂર્ણ કરાશે ને આવતી आपले आपण प्रक्रिया पूर्ण करून घेऊ. नुकतीच आता देवेंद्रजी यांची निवड झालेली आहे, त्यांचं मनापासून स्वागत. आपल्या निरीक्षक श्री रुपानीजी यांना विनंती आहे की त्यांनी देवेंद्रजीचं स्वागत करावं. आपल्या निरीक्षक
श्रीमती निर्मला जी, इनसे भी विनंती है वो भी माननीय देवेंद्र जी का स्वागत करें। आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना नम्र विनंती आहे, त्यांनी देवेंद्रजीचं स्वागत करावं। आपले मुख्य प्रतोद श्री शेलार साहेब आहे, त्यांनी पण देवेंद्रजींचं स्वागत करावं। आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 महिन्यापासून सातत्यानं वेगवेगळ्या विषयावर कार्यरत असणारी आपली जी प्रदेशाध्यक्षांनी कोर कमिटी तयार केली होती, त्याची आज बैठकी झाली। त्या कोर कमिटीच्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी श्री आपले देशाचे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोदजी यांना पण विनंती आहे, त्यांनी देवेंद्रजीचं स्वागत करावं।